सरकारी नोकरीतील संधी आणि सगळ्या प्रकारच्या संधी बघणार आहोत, काय काय आहेत तुमच्यासाठी आणि जे कोणी इच्छुक आहेत या नोकरीसाठी त्यांना नोकरी कशी मिळते, त्यासाठी कुठली तयारी करावी लागते, पात्रता काय असते, याचा सगळा आपण सविस्तर अभ्यास काय असतो याबद्दल बोलणार आहोत. सुरुवात करतोय सगळ्यातल्या मोठ्या अर्थकारण आणि ज्याच्यामुळे हे जग ज्याच्यावर चालतं असं अर्थकारण म्हणजेच बँकिंग सेक्टर. या बँकिंग सेक्टर पासून आपण सुरुवात करणार आहोत. बँकिंग सेक्टर म्हटलं की खूप मोठं सेक्टर आहे, सगळ्यांना याची जाणीव आहे. नोकरीच्या खूप संधी यामध्ये उपलब्ध आहेत. मग या कुठल्या कुठल्या संधी आहेत, मला बँकेत नोकरी मिळवायची असेल तर मला काय करावं लागेल, काय पात्रता असावी लागते. बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थ्यांना बीकॉम झाला की त्याला वाटतं मी बँकेमध्ये नोकरी देईन. फक्त बीएससी वाल्यांना बँकमध्ये नोकरीच नाही, फक्त बीकॉम वाल्यांना. अशी बरेचसे गैरसमज असतात, याबद्दल बोलणार आहोत. तर कुठलाही विद्यार्थी या बँकिंग सेक्टरमध्ये जाऊ शकतो. मग कोणते विद्यार्थी आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या पार्ट्स पडतात, कुठले सेक्टर आहेत, तर त्यातल्या पहिल्या सेक्टरकडे आपण जातोय. ते म्हणजे या बँकिंग सेक्टरमध्ये असलेले, ज्याचं आपण बायफॉर्गेशन केलंय बँकिंग सेक्टरचं. एक IBPS, SBI, RBI, कोऑपरेटिव्ह बँक, अशा ह्या ज्याचं आपण बायफॉर्गेशन केलंय ते IBPS. सगळ्या नॅशनलाइज बँक एकच दरवाजा आणि सगळ्या नॅशनलाइज बँकांची तुम्हाला दरवाजे ओपन होतात. मग हे कधी परीक्षा होते आणि त्यासाठी पात्रता काय असते हे पण बघणार. SBI सगळ्यात मोठी बँक म्हणजे लीडिंग बँक म्हणूया की तिथे तुम्हाला नोकरीची संधी आहे. बँकर्स बँक RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिथे सुद्धा नोकरीची संधी असते. आणि मग ती काय आहे हे आपण बघणार आहे. कोऑपरेटिव्ह बँक, या कोऑपरेटिव्ह बँक, प्रायव्हेट बँक, इथे आम्ही नोकरी कशी मिळवू, मला नोकरी करायची आहे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, प्रायव्हेट बँकेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे, तर ती कशी करता येईल हे आपण बघणार आहोत. सुरुवात करतोय ते आपण ह्या IBPSच्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. हे सगळ्यांना फुल फॉर्म आहे, माहिती आहे. याची परीक्षा कधी होते, याच्यासाठी पात्रता काय लागते, याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कुठल्या याच्या स्टेजेस आहेत आणि मग अभ्यासक्रम काय आहे, या सगळ्याची माहिती आपण बघतोय. काय काय आहेत तर मी ज्या बँका सांगत होतो त्याच्यामध्ये आणखी एक म्हणजे जी सगळ्यांना माहित असलेली नाबार्ड, ह्या अशा सगळ्या बँकांच्या बद्दल आपण बोलतोय. सुरुवात मी सांगितलं तुम्हाला की IBPS या सेक्टर पासून करतोय. IBPS म्हटल्यानंतर मुख्यत्वे त्याच्यामध्ये SO, पहिला पार्ट बघूया. SO स्पेशलिस्ट ऑफिसर. मग स्पेशलिस्ट म्हणजे काय, तर त्या विषयामध्ये तो तज्ञ असणार आहे. मग ते कुठले कुठले सेक्टर आहेत, या स्पेशलिस्ट ऑफिसर तुम्हाला ग्रॅज्युएट ऍज पर रिलेव्हंट पोस्ट, तुम्हाला जे काय त्याच्यासाठी रिक्वायरमेंट असेल ती बघावं लागते. लॉ ग्रॅज्युएट, तुम्हाला लीगल ऑफिसर व्हायचं असेल तर तुमचं LLBS झालेलं असलं पाहिजे. तुम्हाला जर IT ऑफिसर म्हणून जायचं असेल, MCA झालेलं असलं पाहिजे, तुमचं BE कॉम्प्युटर असलं पाहिजे. अशा प्रकारे SO म्हणून जाता येईल. पात्रता फक्त ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री. जर तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये असाल तर ते इंजिनिअरिंगची डिग्री त्यामध्ये महत्वाची आहे. आता ह्या IBPS मधला दुसरा म्हणजे सगळ्या बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, देना बँक आहे, सिंडिकेट बँक आहे. या सगळ्या ठिकाणी तुम्ही ऑफिसर म्हणून जाऊ शकता. त्याला नाव आहे PO, प्रोबेशनरी ऑफिसर. आता हे प्रोबेशनरी ऑफिसर आणि ह्याच्यासाठी पात्रता काय लागते तर ग्रॅज्युएट. 21 ते 30 वयोगटातील कुठलाही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. मग या सिलेबसकडे पूर्ण आपण जाण्याआधी आणखी एक क्लर्क, त्याला असिस्टंट असंही म्हणतात, याच्यासाठी फक्त ग्रॅज्युएट आणि 18 ते 27 वयोगटातला कुठलाही विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो. सगळ्यात मोठी बँक, जवळपास सगळ्यात जास्त ATM असलेली बँक, सगळ्यात जास्त कर्मचारी असलेली बँक, अशी बँक म्हणूया. याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला नोकरीची संधी आहे ती म्हणजे सुरुवातीला SO. मगाशी बघितलं आपण SO काय. SO स्पेशलिस्ट ऑफिसर, IT ऑफिसर, लीगल ऑफिसर जाऊ शकता तुम्ही, होऊ शकता. ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे तुम्हाला, त्या रिलेव्हंट पोस्टसाठी जशी लागते तशी तुम्हाला ती डिग्री हवी. दुसरी पोस्ट म्हणजे PO, प्रोबेशनरी ऑफिसर. आणि ह्या प्रोबेशनरी ऑफिसरसाठी ग्रॅज्युएट, कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी त्या परीक्षेसाठी पात्र आहे. वय किती तर 21 ते 30
वयोगटातला कुठलाही विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार आहे. मी जेव्हा सांगतोय तुम्हाला ह्या परीक्षांच्या संधीबद्दल, तेव्हा हे लक्षात द्या की तुम्ही बीकॉम आहात, बीएससी आहात, कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षेला पात्र आहे. आणि क्लर्क, जे आपण बँकांमध्ये गेल्यानंतर सिंगल विंडो ऑपरेटर म्हणूया किंवा जे विविध कामं करत असतात अशांना म्हणूया क्लर्क, ही एक जागा आपल्याला स्वतःला मिळवता येईल. त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं तर ग्रॅज्युएट 18 ते 27 वयोगटातला कुठलाही विद्यार्थी या परीक्षेला पात्र आहे. बँकर्स बँक असं मी मगाशी म्हटलंच, रिझर्व्ह बँक, आणि तिथे तुम्हाला नोकरीची संधी आहे. सगळ्यात मोठी संधी म्हणजे तुम्ही ग्रेड बी ऑफिसर म्हणून जाऊ शकता. ग्रेड बी ऑफिसर मध्ये जाण्यासाठी तुम्हाला थ्रू आउट सगळ्या 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला 60% आवश्यक आहे. वय किती? 21 ते 30. जवळपास दरवर्षी या परीक्षांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट येत असते आणि तुम्ही ह्या परीक्षांना चांगल्या प्रकारे तयारी करून बसू शकता. फक्त लक्षात घ्या, तुम्ही ग्रेड बी ऑफिसर झाल्यानंतर पूर्ण जगाचं लक्ष तुमच्याकडे असणार आहे. तुम्ही मोठ्या बँकेत, भारतातल्या सेंट्रल बँकेमध्ये तुम्ही नोकरी करताय, जगाचं लक्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही ग्रेड बी ऑफिसर झाल्यानंतर जर उत्तम काम करत असाल तर आणखी मोठी संधी मिळते. ते म्हणजे आशियन डेव्हलपमेंट बँक, ब्रिक्स, IMF अशा ठिकाणी तुम्हाला, कुठली वर्ल्ड बँक, अशा ठिकाणी तुम्हाला उचलून घ्यायला बसलेत की चला आता मानवाचं कल्याण करण्यासाठी तुम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये या आणि चांगले इकॉनॉमिक्स म्हणून काम करा, असं लक्ष असतं. दुसरं, असिस्टंट ग्रेडची परीक्षा असते. एज 18 ते 27 पर्यंत बसता येतं. हा जो असिस्टंट आहे हा प्रमोशननी ग्रेड ए ऑफिसर होतो आणि मग ग्रेड बी ऑफिसर या पदापर्यंत जाऊ शकतो. नाबार्ड, पूर्वी तर नाबार्ड आहे ना, ही RBIची एक शाखा होती. आता काम जसं जसं वाढत गेलं तसंच नाबार्ड एक वेगळी यंत्रणा, एक सिस्टीम, एक सेक्शन तयार झालं आणि वेगळी नाबार्ड बँक तयार झाली. आणि या नाबार्डमध्ये सुद्धा जर तुम्हाला ऑफिसर म्हणून जायचं असेल तर ग्रॅज्युएट विथ 60%, 21 ते 30 वयोगटातील कुठलाही विद्यार्थी या परीक्षेला पात्र आहे. आणि नाबार्डमध्येच क्लरिकल असिस्टंट म्हणतो त्याला आता, यासाठी कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी 18 ते 27 वयोगटातला या परीक्षेला पात्र आहे. खूप मोठी बँक, सेम त्याचे पर्क्स किंवा सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्या रिझर्व्ह बँकेप्रमाणेच आहेत. त्यामुळे ही एक मोठी संधी असते. तुम्ही अगदी 10वी 12वी पासून ह्या परीक्षांचा अभ्यास, काय करायचं 10वी 12वी नंतर बराचदा प्रश्न असतो, तर ही मोठी दालनं तुमच्यासाठी ओपन आहेत, उघडी ठेवलेली आहेत. यू कॅन एंटर इन दिस आणि आपलंच नाही तर जगाचं भलं करण्यासाठी जाऊ शकता. कोऑपरेटिव्ह बँक आहेत. कुठल्या कुठल्या बँक आहेत कोऑपरेटिव्ह बँक? अभ्युदय बँक आहे, सारस्वत बँक आहे, शामराव विठ्ठल बँक आहे. अशा ठिकाणी तुम्ही नोकरीला जाऊ शकता. या ठिकाणी पण काय आहे तर तुम्ही ऑफिसर म्हणून जाऊ शकता. आणि ऑफिसरसाठी ग्रॅज्युएट, वय किती? 21 ते 30 या वयोगटात तुम्हाला ह्या परीक्षेला ऑफिसर म्हणून जाता येईल. परीक्षा काय असतं त्याचा अभ्यासक्रम आहे, इकडे आपण वळणारच आहोत. पण त्याआधी पात्रता काय, म्हणजे तुम्हाला जेव्हा 10वी 12वी नंतर काय करायचं, तर हे जेव्हा बघतोय तुम्ही BBI ला ऍडमिशन घ्या, BCom ला घ्या, BAF करा, काही करा, पण ही सगळी दालनं तुमच्यासाठी ओपन आहेत. मग क्लरिकलला तुम्हाला जाता येईल, त्याला असिस्टंट म्हटलं जातं. ग्रॅज्युएट एज 18 ते 27 वयोगटातली विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. बऱ्याचदा विद्यार्थी बघतात की आता प्लेन बीकॉम न करता BBI करतात. काय आहे BBI? बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स. तर इन्शुरन्स सेक्टर एक मोठा सेक्टर आहे. आणि कुठल्या कुठल्या संधी आहेत तर सगळ्यात मोठी इन्शुरन्स सेक्टर मधल्या ज्या संधी आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण बघतोय. कुठल्या कंपनीज आहेत या इन्शुरन्स सेक्टरमध्ये त्या बघणार आहोत आपण. एक सगळ्यांना माहीत असलेली जगातली जवळपास मोठी कंपनी म्हणून ज्याच्याकडे बघताय अशी LIC. या LIC मध्ये तुम्हाला नोकरीची संधी असते. मग ह्या LIC मध्ये जाण्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागते ते सुद्धा बघणार आहोत. पण ह्या ज्या काही कंपन्या आहेत, ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत, नॅशनल इन्शुरन्स आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे आणि युनायटेड इन्शुरन्स आहे, याच्यामध्ये नोकरीची संधी असते.
मग याच्यामध्ये काय काय नोकरीची संधी असते आपण बघणार आहोत. सुरुवात करतोय ती आपण LIC मधल्या सगळ्यात, मी सांगितलं तुम्हाला जगातली मोठी इन्शुरन्स कंपनी अशी ही नावाजलेली गव्हर्नमेंटचीच अंडरटेकिंग असलेली LIC. ह्याच्यामध्ये काय काय आहे. एक पहिलं म्हणजे असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदाला जर तुम्हाला जायचं असेल तर ग्रॅज्युएट तुम्हाला 60% पास होणं आवश्यक आहे. वय वर्ष 21 ते 30 या वयोगटात तुम्ही असाल तर या परीक्षेला तुम्ही फॉर्म भरू शकता. अर्ज निघाले की फॉर्म भरायचे. लक्षात घ्या, फॉर्म निघाल्यानंतर साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यात ही परीक्षा होते. म्हणजे फॉर्म निघाल्यानंतर मी तयारी करेन असं न करता तुम्ही सहज सामोरं जायचंय, ह्या परीक्षांचा अभ्यासक्रम सुरू करायचा आहे आणि ह्या परीक्षांची तयारी करायची आहे. क्लरिकल लेवलची असिस्टंट त्याला म्हणतो आपण, LIC मध्ये जागा निघतात. ग्रॅज्युएट 18 ते 27 वयोगटामध्ये जे विद्यार्थी आहेत ते LIC मध्ये जाऊ शकतात. LIC पुढचं प्रमोशन त्याचं लगेच AO असतं, असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. पुढे तो AO होतो, असा एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर. इतक्या मोठ्या पदापर्यंत त्याला जाता येतं. एंट्री लेवल आहे ती क्लरिकल लेवल आणि AO. LIC मध्येच आणखी एक ब्रँच आहे, त्याचं नाव आहे LIC हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. मग ही हाऊसिंग फायनान्स साठीच काम करते अशी LIC ची कंपनी आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑफिसर लेवलला जाता येतं आणि ह्या ऑफिसर लेवलसाठी ग्रॅज्युएट किती तर 21 ते 30 वयोगटापर्यंत तुम्हाला ह्या परीक्षांसाठी अर्ज भरता येतो. BA, BCom, BSc तुम्ही कुठूनही ग्रॅज्युएट असलात. अगदी आता आपण ऐकतोय की नोकरीची इतकी वाणवा आहे की पोलीस शिपाईसाठी सुद्धा PhD झालेली मुलं फॉर्म भरतायत. तर ह्या सगळ्यांची तयारी अभ्यासक्रम तुम्ही एकदा समजून घेतलात तर तुम्ही LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये ऑफिसर्स कॅडरसाठी सुद्धा फॉर्म भरू शकतात. ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर दिस एक्झाम. एज बिटवीन 21 to 30 इयर्स. वय वर्ष 21 ते 30 या वयोगटातले कुठलाही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. तो अर्ज भरू शकतो आणि तयारी सुरू करू शकतो. क्लरिकल लेवलची असते, त्याला या सगळ्याच इन्शुरन्स सेक्टरमध्ये क्लरिकल लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्याचं नावच त्यांनी असिस्टंट ठेवलेलं आहे. ऍक्च्युली ही इज डुईंग असिस्टन्स टू ऑफिसर ऑर असिस्टंट टू LIC हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. मग याच्यासाठी पात्रता काय पुन्हा तर 18 to 27 18 ते 27 वयोगटातले कुठलाही विद्यार्थी हा LIC हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड याच्यासाठी अर्ज करू शकतो आणि ह्या परीक्षेसाठी तो तयारी सुरू करू शकतो. अर्ज करायचा आहे आणि मग या परीक्षांची तयारी सुरू करायची आहे. नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स अशा या जनरल इन्शुरन्सच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नोकरीची संधी आहे. सेम AO असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. बऱ्याचदा AO अशी सुद्धा पोस्ट भरली जाते आणि पण त्यासाठी काय पात्रता लागते, कुठली पात्रता लागते तर तुम्ही AO जर तुम्हाला व्हायचं असेल, AO व्हायचं असेल तर ग्रॅज्युएट विथ 60% आणि वय वर्ष 21 ते 30 असेल तर तुम्हाला ह्या परीक्षेसाठी अर्ज करता येतो. अर्ज निघाल्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 1.5-2 महिन्यात या परीक्षा तुम्हाला देता येतात. क्लरिकल लेवलच्या सगळ्याच इन्शुरन्स सेक्टरच्या ज्या क्लरिकल लेवलच्या पोस्ट आहेत त्याला असिस्टंट असं म्हटलं जातं. 12वी ला 50% और ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. आता थोडा रिक्रुटमेंट रूल चेंज होत असतो. सगळ्याच ठिकाणी आता ग्रॅज्युएशन 18 to 27 इयर्स ही विद्यार्थी या परीक्षेला तयारी करत असतात. असे आपले हे इन्शुरन्स सेक्टर झाल्यानंतर सुद्धा नोकरीच्या संधी आहेत. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, कर्मचारी चयन आयोग असं म्हटलं जातं. वेगवेगळे आयोग आहेत ना, त्यांना कशाला ठेवलंय तर चांगल्यातला चांगला स्टाफ आम्हाला आला पाहिजे. शासनामध्ये चांगल्यातला चांगला स्टाफ आला तर, कारण हेच अधिकारी हे भारताला रिप्रेझेंट करत असतात. हे चांगले असतील, कुठल्या परीक्षेतून आली तर ती त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. ह्याच्या परीक्षांचा अभ्यासक्रम आहे तो हा ऍप्टिट्यूड टेस्ट सारखा आहे. दोज हॅव्हिंग हिज ऍप्टिट्यूड वेल कॅन और यू कॅन से इज अ गुड एम्प्लॉई, इज फिट फॉर दॅट पोस्ट. म्हणजे ज्याचा ऍप्टिट्यूड चांगला तो या परीक्षेत पात्र आहे असं म्हटलं जातं. स्टाफ सिलेक्शन कमिशन, या स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कुठल्या प्रकारच्या परीक्षा असतात तर पहिली परीक्षा आहे
तिचं नाव आहे CGLE. फुल फॉर्म सांगताना मी तुम्हाला मुद्दामून सांगेन कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम. या फुल फॉर्मवरच तुम्हाला कळालं असेल की जर कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल असं नाव आहे तर पात्रता सुद्धा काय असणार आहे की ग्रॅज्युएशन असणार आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नोकरीची संधी असते. स्टाफ सिलेक्शनने अजूनही अबाधित ठेवलेली आहे. ती म्हणजे तिचं फुल फॉर्म असा आहे CHSLE कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झाम. हायर सेकंडरी HSC सगळ्यांना माहित आहे. मग ही हायर सेकंडरी झालं असेल, तुम्ही 12th पास असाल तर तुम्ही ह्या परीक्षांना सामोरे जाऊ शकता. काय काय संधी आहेत तिकडे जातोच आहे आपण, अभ्यासक्रम आहे ते बघणारच आहे. पण तुम्हाला कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल नंतर कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल नावाची पोस्ट असते, त्याला सामोरे जाता येतं, त्याचा अर्ज भरता येतो आणि एकदा अर्ज भरल्यानंतर त्याच्या अभ्यासक्रमाकडे आपण वळणार आहोत, काय काय आहे ते बघणार आहोत. नवीन एक पोस्ट तयार करण्यात आलेली आहे MTS मल्टी टास्किंग स्टाफ. अनेक विविध काम करणारी माणसं पाहिजेत. एक हे माझं काम नाही असं बोलणारी नको, मल्टी टास्किंग स्टाफ असे गव्हर्नमेंटला म्हणजे सगळ्याच ऑर्गनायझेशनला अशा लोकांची गरज आहे. मग ह्याच्यासाठी पात्रता काय काय असतात त्यात आपण बघणार आहे. कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल पोस्ट काय मिळते, खूप चांगली नोकरीची संधी असते. CGLE जी मी म्हणतोय तुम्हाला त्यातून तुम्ही प्रमोशननी IRS होऊ शकता. म्हणजे ज्याच्यासाठी परीक्षा द्यावी लागते UPSC, ती न देता सुद्धा तुम्ही प्रमोशननी CGLने जाऊ शकता. IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इकडे वळू शकता. CGLE जे आपण आता म्हणतोय त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात तर इन्स्पेक्टर इन इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज, त्याचबरोबर तो सब इन्स्पेक्टर होऊ शकतो, CBI मध्ये ऑडिटर होऊ शकतो आणि पोस्ट ऑफिस मध्ये तो इन्स्पेक्टर म्हणून जाऊ शकतो आणि UDC अप्पर डिव्हिजनल क्लर्क. क्वालिफिकेशन लागतं ग्रॅज्युएशन, वय 18 ते 27. थोडी थोडी अमेंडमेंट होत असते. लेटेस्ट होप की वयोमर्यादा ह्याची वाढून 30 वर्ष होणार आहे. ती जवळपास आता आपण पुढच्या सेगमेंटकडे वळतोय ते म्हणजे कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झाम. ही नावावरनं मगाशीच सांगितलं. क्वालिफिकेशन लागतंय किती तर क्वालिफिकेशन फक्त 12वी पास. 12वी पास आणि तुम्हाला सरकारी नोकरीची संधी ही खरोखर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की मला सरकारी नोकरी मिळावी तर त्याने सरळ या परीक्षांची तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे. क्वालिफिकेशन लागते ते फक्त 12वी पास आणि या 12वी पास परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला सरकारी सेवेमध्ये जाता येतं. कुठल्या पोस्टला जाता येतं तर तुम्ही ग्रॅज्युएट नाही अजून, जर तुम्ही ग्रॅज्युएट नाहीये तर तुम्हाला तरी सुद्धा नोकरीची संधी आहे. म्हणजे क्लरिकल लेवलला, त्याला आता नाव असिस्टंट असं पण म्हणतात, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. मगाशी मी तुम्हाला सांगितले जे विविध डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे, कस्टम आहे, एक्साइज आहे, पोस्ट ऑफिस आहे, असे विविध डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लरिकल लेवलला जाता येतं. क्वालिफिकेशन सांगितलं तुम्हाला मी 12वी पास. हा कुठलाही विद्यार्थी 12वी पास या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो आणि याची तयारी सुरू करून तो नोकरीमध्ये जॉईन होऊ शकतो. परीक्षा पास केल्यानंतर काय काय स्टेजेस आहेत त्याच्याकडे वळणार आहोत आपण. वय त्याचं आहे 18 ते 27 वयोगटापर्यंत असेल तर त्याला ह्या परीक्षांची तयारी करता येते. आणखी मगाशी मी म्हटलं की MTS मल्टी टास्किंग स्टाफ क्वालिफिकेशन किती लागतं फक्त 10वी पास आणि नोकरीची संधी. नोकरीची वाणवाय असं म्हणतात पण दरवर्षी जवळपास CGL, CHSLE आणि MTS याच्या जागा निघत असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटची विविध डिपार्टमेंट मी मगाशी सांगत गेलोय, तिथे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात. जसे अर्ज निघतात तसेच लगेच तुम्हाला फॉर्म भरायचे आणि या परीक्षांना सामोरं जाता येतं. परीक्षा किती दिवसांनी होते तर फॉर्म भरल्यानंतर साधारणतः 1.5-2 महिन्याची परीक्षा सुरू होते. म्हणून तुम्ही याची तयारी सुरू ठेवली पाहिजे. विविध ऑर्गनायझेशन मध्ये गव्हर्नमेंटच्या एक आणखी मोठं सेक्टर आहे ते म्हणजे स्वायत्त म्हणूया मंडळ, EPFO एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. इथे तुम्हाला नोकरीची संधी असते. कुठल्या कुठल्या पोस्ट असतात याच्यामध्ये तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे उच्च पदाची पोस्ट असं मी म्हणेन असिस्टंट कमिशनर ऑफ EPFO.
तुम्ही डायरेक्ट असिस्टंट कमिशनर या पदावर जाऊ शकता. ही परीक्षा लक्षात घ्या, ही परीक्षा होते, ही परीक्षा घेते UPSC. त्यामुळे त्याचा सिलेबस सुद्धा त्याप्रमाणे जर तुम्ही त्याचा आत्तापासून अभ्यास ठरवलं की मला प्रॉव्हिडंट फंड मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून जायचं आहे, तर तुम्हाला ही मोठी संधी आहे. भले ही परीक्षा UPSC घेत असेल, पण त्याला ग्रॅज्युएट कुठल्याही पर्सेंटेजची आवश्यकता नाही आणि तुम्ही 21 ते 30 वयोगटातला कुठलाही विद्यार्थी या परीक्षांची तयारी करू शकतो. प्रॉव्हिडंट फंड मध्ये SSA सोशल सिक्युरिटी असिस्टंट असं म्हटलं जातं, क्लरिकल लेवलची पोस्ट आहे. हा सोशल सामाजिक काम करतो, सिक्युरिटी म्हणजे लोकांचे पैसे आहेत ते व्यवस्थित ठेवण्याचं काम करत असतो, असिस्टंट लेवलचं काम करत असतो. म्हणून याचं नामकरण SSA असं आहे. आणि कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी 18 ते 27 वयोगटातला या परीक्षा जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा या परीक्षांसाठी अर्ज करू शकतो. आपली नजर असली पाहिजे कुठले फॉर्म निघतायत काय आहेत. याच्यासाठी तुम्हाला जे खाली ईमेल ID दिलेला आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता. मला कुठल्या कुठल्या फॉर्म्स निघतात, कधी निघतात याच्याबद्दल डिटेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे. IB म्हणजे विविध जे डिपार्टमेंट सांगत चाललोय त्याच्यामध्ये महत्वाचं डिपार्टमेंट ज्याला आईज ऑफ द नेशन, देशाची आखे असं म्हटलं जातं. तुम्हाला एक चांगली, ज्यांना कोणाला वाटत असतं की पोलीस डिपार्टमेंट सारखं गुप्तहेर सारखं काम करावं, त्यांच्यासाठी ही चांगली संधी असते. इंटेलिजन्स ब्युरो, या इंटेलिजन्स ब्युरो मध्ये सुद्धा एक ACIO नावाची पोस्ट असते, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. क्वालिफिकेशन किती तर ग्रॅज्युएट. आणि 21 ते 30 वयोगटामध्ये कुठलाही विद्यार्थी या परीक्षांची तयारी करू शकतो. इंटेलिजन्स ब्युरो मध्ये जर तुम्ही गेलात तर नोकरीची किती चांगली संधी आहे. तुम्हाला देश सेवा, काही लोकांना वाटत असतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये मला CBI मिळावं, पण कधी कधी मिळत नाही. तर त्याला ही एक चांगली वेगळं सेक्टर म्हणूया आपण की त्याला नोकरीची संधी त्याला आहे. पोस्टचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. तुम्ही ऑफिसर म्हणून काम करत असता. त्याच्या खालोखालच्या काही पोस्ट आहेत त्याच्याकडे बघूया आपण. SA सिक्युरिटी असिस्टंट, ग्रॅज्युएट 18 ते 27 वयोगटातला कुठलाही विद्यार्थी या सिक्युरिटी असिस्टंट या परीक्षांची तयारी करू शकतो. सगळ्यात मोठी लोकांना नोकरी देणारी भारतातली एकमेव असं मी म्हणेल, कुठलाही प्रायव्हेट सेक्टर नाही तर इंडियन रेल्वेमध्ये सगळ्यात मोठे, सगळ्यात जास्त एम्प्लॉईज इंडियन रेल्वेमध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणावर भरती होत असते. मग त्यामध्ये कुठले कुठले पोस्ट असतात. एक आपण नॉन टेक्निकल पोस्ट बद्दल बोलतोय म्हणून ASM असिस्टंट स्टेशन मास्टर. ग्रॅज्युएट, कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी वय वर्ष 21 ते 30 या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो आणि तयारी करू शकतो. स्पर्धा परीक्षांचा जवळपास सगळ्या परीक्षांचा, आता मी ज्या ह्या परीक्षा ज्या सांगत चाललोय या सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा साधारणपणे 80 ते 90% सारखा आहे. 80 ते 90% कदाचित त्याहीपेक्षा जास्त साम्य आहे या परीक्षांमध्ये. कारण इथे तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. बघतात मी ऍप्टिट्यूड टेस्ट मी तुम्हाला आत्ताच सांगत होतो जे की ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच ज्याच्यामध्ये काही सब्जेक्ट फिक्स आहेत ते द पर्सन हॅव्हिंग हिज ऍप्टिट्यूड वेल कॅन बी अ गुड एम्प्लॉई. अशासाठीच ही ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते की हा विद्यार्थी जो अभ्यास करून आलेला आहे हा चांगला सेवक होऊ शकतो का, चांगला अधिकारी होऊ शकतो का. तर इंडियन रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी असतात. त्यातली पहिली मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे नॉन टेक्निकल बद्दल आपण बोलतोय ना, त्या ASM असिस्टंट स्टेशन मास्टर. ग्रॅज्युएट आणि 21 ते 30 वयोगटातला कुठलाही विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. TC, आता TC कोणाला माहित नाही असं म्हणता येणार नाही. तुम्हाला तिकीट नाही काढली तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्ही सामोरे जाणार आहेत TC कडे, पण तुम्ही स्वतः TC होऊ शकता ना. इंडियन रेल्वेमध्ये तुम्ही स्वतः TC होऊ शकता. त्यासाठी पात्रता काय लागते तर ग्रॅज्युएट, वय वर्ष 18 ते 27 वयोगटातला कुठलाही विद्यार्थी या इंडियन रेल्वेमध्ये TC साठी ऍप्लिकेशन करू शकतो. इंडियन रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरती होत असते, जवळपास दरवर्षीच होत असते. आणि आणखी TCच्या बरोबरच त्याच लेवलची पोस्ट आपण कमर्शियल क्लर्क म्हणतो त्याला. तो ऍक्च्युअल कॉमर्स म्हणजे किती तिकीट्स विकल्या गेलेले आहेत, जे काय कॉमर्स मध्ये जे त्याला काम करायचं आहे तो कॉमर्स म्हणून त्याला म्हणतलं मी CC
कमर्शियल क्लर्क. ग्रॅज्युएट कुठलाही विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. 21 ते 30 वयोगटातले कुठलाही विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी पात्र आहे. जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा तुम्ही लगेच फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षेची तयारी सुरू करायची आहे. गँगमन, टॅकमन, खलाशी अशी ग्रुप डी म्हणूया आपण, अशी 10वी पास कुठलाही विद्यार्थी 18 ते 27 वयोगटातला यासाठी इंडियन रेल्वेमध्ये अर्ज करू शकतो. फॉर्म निघाल्यानंतर साधारणपणे या परीक्षांची तुम्हाला तयारी सांगतोय ते फॉर्म निघाल्यानंतर साधारणपणे तुम्हाला लगेच 1.5-2 महिन्यात परीक्षा होते. म्हणून फॉर्म निघाल्यानंतर तुम्ही तयारी सुरू नाही करायची आहे. त्याचे सिलेबस काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या परीक्षांची तयारीकडे लागायचं आहे. सिलेबस 1, सगळ्या परीक्षांना अनिवार्य असा घटक आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स. काय काय असतं त्यामध्ये त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत. पण त्या आधी सिलेबस मध्ये काय काय, लॉजिकल रिझनिंग ज्याला जनरल इंटेलिजन्स असं पण म्हटलं जातं, तुमची बुद्धिमापन चाचणी तपासली जाते अशा परीक्षातून ते सिलेबस मध्ये, या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सिलेबस मध्ये हे अनिवार्य असे घटक आहेत. इंग्लिश सगळ्या परीक्षांसाठी जवळपास असतो, काही वेळेला ह्या परीक्षांसाठी इंग्लिश नसतं, पण बऱ्याचदा सगळ्या परीक्षांमध्ये हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सिलेबस मध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट आहेच. त्याचबरोबर जनरल अवेअरनेस, आतापर्यंत तुम्ही 10वी पर्यंत किंवा जे काही शिकताय ते तुम्हाला कितपत येतं आणि रोजचं वर्तमानपत्र तुम्ही किती वाचता, बाजूच्या चालू घडामोडी ज्या चाललेल्या आहेत त्या तुम्हाला कितपत माहिती आहेत हे चेक करण्यासाठी म्हणूया जनरल अवेअरनेसची एक टेस्ट असते. असा एकत्रित सिलेबस असतो आणि कॉम्प्युटर अवेअरनेस, कॉम्प्युटर संगणकाचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. ज्याला संगणक येत नाही तो अज्ञानी म्हणावा अशी वेळ आलेली आहे. म्हणून तुम्हाला संगणकाचं ज्ञान तपासण्यासाठी, कॉम्प्युटरचं ज्ञान तपासण्यासाठी, नॉलेज तपासण्यासाठी कॉम्प्युटर अवेअरनेस म्हणूया, कॉम्प्युटर नॉलेज म्हणूया अशी टेस्ट घेतली जाते. या परीक्षांसाठी अभ्यासक्रम खूप आहे. काय आहे ते बघणार आहे. पण काय काय अभ्यासक्रम आहेत मी जे हे तुम्हाला सांगतोय ना ते तुम्ही बघताय. मी ह्या परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम सांगत असतो काय काय, खूप विद्यार्थी ह्या परीक्षेतून सक्सेस होतात. आणि मी या परीक्षांसाठी जेव्हा शिकवतोय तेव्हा बँकिंग सेक्टरमध्ये 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी माझ्या हाताखालून आज बँकिंग सेक्टरमध्ये काम करत आहेत आणि जवळपास 3,000 विद्यार्थी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत. त्याचबरोबर वेगळं एक काम करतो ते म्हणजे व्हिज्युअली चॅलेंज, ब्लाइंड म्हणूया नको, व्हिज्युअली चॅलेंज विद्यार्थी आहेत ते आज ऑफिसर म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये आहेत. त्याशिवाय 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यामध्ये 400 पेक्षा जास्त विद्यार्थी हे बँकिंग सेक्टरमध्ये आहेत. या परीक्षांसाठी अभ्यासक्रम काय असतो तो मी तुम्हाला ह्या बोर्डवर दाखवणार आहे. काय काय असतं सिलेबस मध्ये तिकडे आपण जाऊया. काय काय असतं म्हणताना मी तुम्हाला सांगतोय की मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर. मग मॅथमॅटिक्स मध्ये काय काय पार्ट येतात ते बघूया. लॉजिकल रिझनिंग म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये काय विचारलं जातं याकडे जाऊया. म्हणजे मॅथमॅटिक्स म्हटल्यानंतर तर आपण जे शाळेला शिकत होतो ते सगळे चॅप्टर्स म्हणजे नंबर अँड नंबर सिस्टीम, संख्या आणि संख्या ज्ञान हे तुम्हाला माहिती पाहिजे. LCM SCF, लसावी मसावी, ॲव्हरेज, सरासरी, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, शतमान शेकडेवारी, पर्सेंटेज म्हणूया, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, काळ काम वेग, अंतर वेग व वेळ, अशा प्रकारचा ह्या परीक्षांमध्ये मॅथमॅटिक्सचा सिलेबस असतो. ह्या परीक्षांचा अभ्यासक्रमासाठी जे आपण बघतोय ना हे साधारणतः 100 प्रश्न या परीक्षांना असतात आणि त्यासाठी वेळ दिलेला असतो तो 60 मिनिटाचा. या सगळ्या परीक्षांमध्ये पूर्वीपेक्षा आता थोडा थोडा बदल होत गेलेला आहे. तो म्हणजे एक पूर्व परीक्षा होते आणि पूर्व परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला जावं लागतं. क्लरिकल साठी इंटरव्ह्यू नाही, पण तुम्हाला जर महाराष्ट्रात काम करायचं असेल तर एक LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट अशी एक टेस्ट घेतली जाते. त्यामध्ये तुमची लँग्वेज, महाराष्ट्रासाठी लँग्वेज आहे ती मराठी, ती तुम्हाला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला जायचंय त्या ऑफिसर कॅडरला जाताना
तुम्हाला जे स्टेजेस आहेत ते मध्ये एक प्रिलियम आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आणि मग इंटरव्ह्यूला तुम्ही सामील जाता. स्टेट बँकेसाठी जेव्हा मी सांगतोय त्या प्रिलियम, मुख्य परीक्षा, मेन्स आणि मग इंटरव्ह्यू बरोबर तुमची ग्रुप डिस्कशन अशा प्रकारचं होतं. मी जरा बोर्डवरती तुम्हाला काय काय संधी आहेत आणि सिलेबस काय काय याच्याकडे आपण वळतोय. एक मॅथमॅटिक्स जेव्हा मी म्हणतो, मी इथे मुद्दामून इंग्लिशमध्ये लिहितो कारण ह्या सगळ्या परीक्षा ह्या इंग्लिशमध्ये होतात, त्याला मी मॅथ्स असं म्हणतो. मॅथमॅटिक्स मग काय काय सेक्टर्स, एक नंबर अँड नंबर सिस्टीम, संख्या आणि संख्या ज्ञान, एलसीएम एचसीएफ, लसावी आणि मसावी, ऍव्हरेज सरासरी, त्याचबरोबर पर्सेंटेज, शतमान शेकडेवारी, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस. याचबरोबर आपण जे विविध हे बघत असतो त्यामध्ये बॉडमासवर आधारित सिम्प्लिफिकेशन, बॉडमासवर आधारित असतात. कसे असतात, काय असतात, हे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओ आपण टाकत जाणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन्स असतात. टाइम, स्पीड, डिस्टन्स, टाइम अँड वर्क, काळ, काम, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्याचबरोबर परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, DI, डेटा इंटरप्रिटेशन. अशा प्रकारचा हा जो अभ्यासक्रम आहे तो मॅथमॅटिक्सचा आहे. लॉजिकल रिझनिंग मध्ये काय येतात ते पण बघणार आहे, पण मॅथ्स मध्ये छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स असतात त्याच्याकडे आपण वळूया. काय काय असतात ते मी नंबर अँड नंबर सिस्टीम आणि त्याचबरोबर लसावी मसावी ऍव्हरेज याच्यामधली एक छोटीशी ट्रिक्स तुम्हाला जरा आता सांगतो काय काय असतात त्या. आत्ताच परीक्षेला विचारला गेलेला एक प्रश्न जो बोर्डवर लिहितो मी आणि त्याच्या उत्तराकडे आपण जाऊया. कसं फास्ट जाता येतं त्या उत्तराकडे ते पण आपण बघूया. ऍव्हरेजचा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो आणि मग त्याच्या उत्तराकडे किती जलद जाता येतं ते बघणार आहोत. एक प्रश्न असा आहे, फाइंड ऍव्हरेज ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 300. आता ऍव्हरेज फाइंड आउट करायचा म्हटल्यानंतर पहिल्यांदा ऍव्हरेजचा फॉर्म्युलाकडे जाऊया आपण. म्हणजे लांब लचक जेव्हा ह्या परीक्षांचा आपण अभ्यासक्रम करतोय तेव्हा ही परीक्षा तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे 60 मिनिटांमध्ये. 100 प्रश्न जर 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत तर आपल्या एका प्रश्नाला सुद्धा 1 मिनिट मिळत नाही. अर्ध्या मिनिटामध्ये म्हणजे 30 सेकंदात एक प्रश्न सोडवायचा असतो. तर तो कसा जलद सोडवता येईल ते बघूया. मग मी जर सगळे ऍव्हरेज म्हटलं, ऍव्हरेज फॉर्म्युला प्रमाणे सोडवायचं म्हटलं, सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 300 डिवाइड बाय नंबर ऑफ नंबर्स किती आहेत ते काढणार आणि याला वेळ जाऊ शकतो. मग जर वेळ जाणार आहे तर मी काही ट्रिक्स या ऍव्हरेजच्या आहेत ते तुम्हाला सांगतो. ते कसे आहेत ते बघूया. ऑड नंबर्स लिहितो मी 1 3 5 7 9. किती ऑड नंबर आहेत? 5. या 5 जर ऑड नंबर आहेत तर यांची ऍडिशन पण फास्ट करता येते. कशी करता येईल फास्ट? 5 स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25 ही झाली त्यांची ऍडिशन.
आता ऍव्हरेज काढायचं आहे, याचा ऍव्हरेज काढायचं आहे म्हणजे डिवाइड बाय 5. 25 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 5. म्हणजे ऍव्हरेज किती आला? 5. परत मी बघूया 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस असं करत मी 4 संख्या लिहिल्यात. 4 ऑड नंबर आहेत आणि 4चा स्क्वेअर करून टाका म्हणजे बरोबर त्यांची ऍडिशन मिळेल. 4 स्क्वेअर 16. ही झाली यांची ऍडिशन. मला ऍव्हरेज काढायचं आहे तर डिवाइड बाय किती संख्या आहेत? 4 संख्या आहेत, 4 नंबर्स आहेत. डिवाइड बाय 4 ऍव्हरेज झाला 4. आता ट्रिक कडे जाऊया. 5 नंबर्स असतील ऍव्हरेज 5. 4 संख्या असतील ऍव्हरेज 4. आता मी हे ओरली करतो. कसं तर 1 ते 10 मध्ये एकूण 5 ऑड नंबर्स येतात. 1 ते 10 मध्ये 5 ऑड नंबर ऍव्हरेज 5. 1 ते 20 मध्ये 10 ऑड नंबर आणि त्यांचा ऍव्हरेज 10. 1 ते 30 मध्ये 15 ऑड नंबर म्हणून ऍव्हरेज 15. 1 टू 50 मध्ये 25 ऑड नंबर्स म्हणून ऍव्हरेज 25. 1 टू 100 मध्ये 50 ऑड नंबर्स ऍव्हरेज 50. 1 टू 200 मध्ये 100 ऑड नंबर्स म्हणून ऍव्हरेज 100. आता 1 टू 300 मध्ये ऑड नंबर्स आहेत 150 म्हणून ऍव्हरेज 150. अशा काही ट्रिक्स आहेत मॅथमॅटिक्स मध्ये, ज्या रिझनिंग मध्ये आहेत त्या बघणार आहोत. कशा कशा ट्रिक्स आहेत त्या आपल्याला बघायच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स असतात ते आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. रिझनिंग मध्ये काय काय येतं, रिझनिंग मध्ये जो पार्ट येतो त्याच्यातला एक पार्ट बघूया आपण कसा कसा आहे. लॉजिकल रिझनिंग त्यांनी म्हटलेलं आहे. एक जो वेगवेगळे लिहिलेले आहेत ते मी रिझनिंग. एनालॉजी टू रिलेट इनटू पार्ट्स. क्लासिफिकेशन काय काय पार्ट येतात तो मी लिहितोय. सिरीज मग ती अल्फाबेटिकल सिरीज असेल नंबर सिरीज असेल. डिरेक्शन सेन्स टेस्ट. डिरेक्शन सेन्स टेस्ट. त्यानंतर ब्लड रिलेशन. क्वेश्चन्स ऑन रिलेटेड गिवन डेटा. तुम्हाला काय डेटा दिलेला असाल त्याच्यावरती क्वेश्चन्स ऑन गिवन डेटा. तुम्हाला माहिती दिलेली असेल त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातील. क्वेश्चन्स ऑन गिवन डेटा. त्याच्यावर आणखी काही आहेत. त्याच्यामध्ये आणखी म्हणजे वेगवेगळे पार्ट कसा येतो. एक रँकिंग टेस्ट. सिटिंग अरेंजमेंट. हा रिझनिंग मध्ये पार्ट येतो. या रिझनिंग मध्ये एखादा क्वेश्चन कसा असतो तो आपण बघूया म्हणजे तुम्हाला एक साधारणतः आयडिया येऊ शकते. एनालॉजी, क्लासिफिकेशन, सिरीज, कोडिंग डिकोडिंग, डिरेक्शन सेन्स टेस्ट, ब्लड रिलेशन, क्वेश्चन्स ऑन गिवन डेटा, रँकिंग टेस्ट, सिटिंग अरेंजमेंट. एक क्वेश्चन कडे जाऊया आपण. काय काय रिझनिंग मध्ये विचारतात त्यातल्या एका प्रश्नाकडे जाऊया आपण. रिझनिंग मध्ये कुठला प्रश्न विचारला जातो. जरा एक प्रश्न घेऊया मग तुम्हाला लक्षात येईल. एनॉलॉजीचा एक प्रश्न घेतो मुद्दा म्हणून म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मुंबई इज रिटन ॲज NVNCBJ. देन 4 डॉट म्हणजे तर. देन इफ मुंबई इज NVNCBJ देन फ्रान्स विल बी. असा क्वेश्चन असतो. मग हे अल्फाबेटचं रिलेशन आहे. ते काय रिलेशन आहे ते बघतोय आपण. मुंबई NVNCBJ फ्रान्स काय तुम्हाला लक्षात येईल. MNUVMNBC. मग फ्रान्स साठी काय लिहिणार आहे आपण तर फ्रान्स साठी FGRSGSBODF हे तुमचं आन्सर असणार आहे. अशा प्रकारचे रिझनिंग मध्ये क्वेश्चन विचारले जातात. जनरल अवेअरनेस आहे आणि जनरल अवेअरनेस मध्ये आपण जेव्हा बँकिंग सेक्टरचं बोलतोय तेव्हा बँकिंग सेक्टरचं तुम्हाला बरेचसं नॉलेज पाहिजे. NEFT म्हणजे काय,
आरटीजीएस म्हणजे काय, चेक्सचे प्रकार काय आहेत, असे काही तुम्हाला बँक रिलेटेड सगळे प्रश्न माहीत असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा स्टाफ सिलेक्शन ची तुम्ही तयारी करताय तर तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स जे आतापर्यंत आपण 10वी पर्यंत शिकत होतो ते माहीत असलं पाहिजे. बुलंद दरवाजा कुठे आहे, मीनाक्षी मंदिर हे भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये आहे, अशा प्रकारचं जनरल अवेअरनेस, ज्या काही सध्या चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यासक्रम आपल्याला माहीत असायला पाहिजे. हा झाला जनरल अवेअरनेस. इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, स्पॉटिंग द एरर, जो पूर्णपणे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही भाग चुकीचा असेल तर तो कुठला भाग चुकीचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पॅराग्राफ वरती क्वेश्चन आन्सर विचारले जातात, कॉम्प्रिहेन्शन म्हणून आपण त्याला, प्रेपोजिशन टाकायचं असतं, फिल इन द ब्लँक्स असतं. अशा प्रकारचा हा इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे. आणि कॉम्प्युटर मगाशी सांगितलं, संगणक हा आता अविभाज्य घटक झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे, कॉम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे. त्याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. तर आज आपण ही सगळी माहिती तुम्हाला सांगितली आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील, तिथे ईमेल आयडी आहे, तो तुम्ही बघू शकता. आणखी तुम्ही माझ्याशी पुढच्या ज्या आपल्या व्हिडिओसाठी पुढच्या वाट बघू शकता. मी आणखी काही तुमचे क्वेरीज असतील तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन, जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही ठरवायचं आहे की मला लवकरात लवकर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाता येईल कसं ते. तर थँक्यू आणि पुढच्या वेळेला आपण भेटू.